रायगडच्या लोणेरे येथील तरुणी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या अटक केला नाही. मात्र आरोपीविरोधात सबळ पुरावे पोलिसांच्या हाती असल्याने लवकरात लवकर आरोपी पोलिसांना सापडेल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विकास गोगावले यांनी व्यक्त केला. आज विकास गोगावले यांनी पीडित तरुणी हिच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आणि गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तपासाबाबत माहिती घेतली. पोलिसांना या प्रकरणात सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती आणि आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. पहिलं मी पोलीस स्टेशनला गेलो, पहिली तपासाची सगळी माहिती घेतली की नक्की तपास कुठपर्यंत आला आणि कशा पद्धतीने तपास सुरू आहे. आता स्वतः तपास अधिकारी DOSP काळेसाहेब त्या ठिकाणी होते, जिल्ह्याचे ॲडिशनल SP आदरणीय शिवतरे साहेब त्या ठिकाणी होते आणि खरं तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशदादा कदम आणि भरत शेठच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सर्वजणांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला भेट दिली आणि भेट देत असताना आम्ही पाहिलं की नेमकी वस्तुस्थिती काय आहे. पोलिसांना विचारलं तर पोलिसांनी सांगितलं की अद्याप आरोपी आमच्या हाताला लागले नाही, परंतु सगळे पुरावा त्यांच्याकडून गोळा करायची सुरुवात झालेली आहे आणि जवळपास पोलीस यंत्रणा पूर्ण ताकदीने या ठिकाणी काम करते. आता आरोपीचा शोध या ठिकाणी सुरू आहे, परंतु आम्ही पोलिसांना विनंती केली की समाजाचा आक्रोश होण्यापेक्षा आपण सर्वजणांनी जर का एकत्र मिळून या तपासामध्ये जर का पोलिसांना सहकार्य केलं तर अधिक चांगलं राहील आणि म्हणून सर्व पक्षीय लोक त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना देखील विनंती केली की तुम्हाला जे लागणारं सहकार्य आम्ही सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी करणार आहोत आणि मग त्या पद्धतीने पुढील तपास या ठिकाणी पोलीस करतायत. आणि मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्याचे पोलीस हे गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं असेल घारगे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये की सर्व तपासामध्ये आम्हाला जिल्ह्याला या ठिकाणी बक्षीस मिळवतं महाराष्ट्र शासनाच्या वतीने तपास यंत्रणेमध्ये आणि याही वर्षी तशाच पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू आहे. निश्चित स्वरूपामध्ये जे काय तपासामध्ये निष्पन्न होईल ते आपल्याला येणाऱ्या 2-3 दिवसात चित्र स्पष्ट होईल.